आष्टी, पाटोदा, शिरूर, पाथर्डी आणि वडवणी, माजलगावातला काही भाग या सगळ्या जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील एवढ्या तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये ड्रोन फिरतायत अशा प्रकारच्या माहिती इथपर्यंत येते। आता मगा जे जामला पकडलेले लोक होते ते लिंबारोई या गावचेच निघाले। त्याच्यामुळं विनाकारण कुणालाही चोर समजून किंवा सस्पेक्टेड समजून मारहाण करणं किंवा असे काहीही प्रकार लोकांनी करू नयेत। आणि हे 5-6 तालुक्यामध्ये, जवळपास 5-6-7 तालुक्यामध्ये हा प्रकार चालू आहे। या प्रकाराच्या बाबतीमध्ये उद्याच्याला आम्ही हे मुंबईपर्यंत जाऊन आता सुद्धा जिथे योग्य त्या ठिकाणी फोन करायचे तिथे आम्ही फोन केलेत आणि 2 दिवसाच्या आतमध्ये याचा छडा लावून हे नेमकं कोण काय करतंय याच्या बाबतीमध्ये 100% याचा खुलासा करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे करू, परंतु लोकांना एक विनंती आहे की हे पाहिल्याच्या नंतर फार तर वस्तीगणिक एक 4-2 लोक जागे राहणं, गावामध्ये काही युवक मुलं यांनी जागे राहून अफवा ज्या येत आहेत त्या कृपया अफवांवरती विश्वास ठेवू नका। कुणी इकडच्या वस्तीवर 12 लोक आले होते, तिकडच्या वस्तीवरती 15 लोक आले होते, अशा सुद्धा काही अफवा पसरतायत। कदाचित एखाद दुसऱ्या ठिकाणी खरंही असू शकतं, परंतु अफवांवरती विश्वास न ठेवता हे माझं स्वतःचं मत आहे की हे जाणीवपूर्वक कुणीतरी मिसयूज करण्याचा प्रकार या ठिकाणी करतंय। याचा लवकरात लवकर सरकारने छडा लावावा आणि पूर्णपणे जिल्हाधिकारी, SP आणि त्यांचे सर्व सहकारी हे अलर्ट आता झालेले आहेत। लोकांनी फक्त जर सस्पेक्टेड कोणाला पकडलं तर पकडून ठेवावं। कृपया मारहाण वगैरे कोणाला करू नये। वाटसरू असतील, कोणी कोणत्याही कामानिमित्त कुठेही गेलेलं असतं तर त्यालाच चोर समजून पकडून ठेवणं किंवा त्या व्यक्तीला मारहाण करणं असे प्रकार कृपया करू नयेत। आता प्रत्येक गावाचं नाव मी घेऊ शकत नाही, परंतु अनेक गावचे मेसेजेस सुद्धा येत आहेत की आमच्या गावावरती आलं, आमच्या गावाचं नाव नाही आलं। परंतु आता गावांची नावं घेत बसण्यापेक्षा ह्या सगळ्याच तालुक्यामध्ये बहुतांशी ठिकाणी हे ड्रोनचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे। फक्त लोकांनी संयम बाळगावा आणि बारीक लक्ष ठेवून राहावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो।